सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ। आज आपण स्वामी अनुभव आलेले आहेत ते सेवेकरी दादा आहेत, त्यांना ते सगळे स्क्रीनशॉट पाठवलेत, ज्यांना अनुभव आलेत त्यांनी ते आज आपण एक एक करून पाहू। हे अनुभव दादांच्या व्हॉट्सअप ग्रुपला आलेले आहेत, ते मी तुम्हाला वाचून दाखवते। पहिला अनुभव। श्री स्वामी समर्थ। माझे नाव निलिमा प्रकाश राणे, राहणार कामशेत, तालुका मावळ। आज माझे मिस्टर सकाळी 9 वाजता ऑफिसला जाताना त्यांच्या पॅन्टच्या खिशातून त्यांच्या कंपनीचा पास हरवला होता। त्यासाठी मी ग्रुप ॲडमिन ताईकडून पास भेटण्याची सेवा घेतली। त्यांनी मला 51 वेळा घोरक्षट धोरण स्तोत्राची सेवा दिली। मी ती लगेच पूर्ण केली आणि दुपारी 1:30 वाजता ऑफिसवरून येताना हायवेला मिस्टरांना तो पास मिळाला। खूप गाड्या तिथून येत जात असतात, पण तो पास व्यवस्थित त्यांना भेटला। खरंच आज माझे मिस्टरांना खरंच स्वामींची प्रचिती आली। हे प्रदीप दादा खरंच स्वामींच्या रूपात आपल्यासाठी आहेत। अशक्य शक्य करतील स्वामी। श्री स्वामी समर्थ ताई। आता आपण दुसरा अनुभव पाहू। प्रथम प्रदीप दादा आणि योगेश दादांना नमस्कार। रोहिणी ताई। श्री स्वामी समर्थ। माझे नाव प्रिया मनोज कुरणे, राहणार आष्टा इथून बोलते। माझा अनुभव सांगायला खूप आनंद होत आहे। आम्ही गेले 2 वर्ष हॉटेल बांधकामासाठी प्रयत्न करत होतो, पण सतत अडचण येत होती। अचानक दादांचा व्हिडिओ बघितला, दादांना माझा प्रॉब्लेम सांगितला। दादांनी महिला सेवेकरी ग्रुप जॉईन करायला सांगितला। ग्रुपवर माझा प्रश्न सांगितला। योगेश दादांनी प्रदीप दादांच्याकडून सेवा दिली। 30 जानेवारीला सेवा दिली। मला जशी जमेल तशी सेवा केली। त्यानंतर जे कितीही केलं तरी होत नव्हतं, ते अचानक 7 मार्चला मुहूर्त झाला आणि 12 मार्चला बांधकामाला सुरुवात झाली। हा अनुभव माझ्यासाठी खूप मोठा आहे। दादांचा आणि स्वामींचा आशीर्वाद सदैव आपल्या परिवारावर असू देत। श्री स्वामी समर्थ। आता आपला तिसरा अनुभव। श्री स्वामी समर्थ। प्रदीप दादांना माझा नमस्कार। माझं नाव सदाशिव यादव आहे। आजचा दुपारचा मला अनुभव सांगायचा आहे। दुपारच्या जेवणात 2 वाजता डब्बा मी खाल्ला। मधली सुट्टी 1 तासाची होती आणि प्रदीप दादांचं नाव घेतलं आणि स्वामींचं नामस्मरण करायला बसलो। नामस्मरण करत असताना मनाला खूप छान वाटलं। तेवढ्यात माझा मित्र आला जवळ की सदाशिव उठ, आता आपली सुट्टी संपली आहे, परत आता आपल्याला काम चालू करायचं आहे। मी डोळे उघडले तर समोर कमरेवर 2 हात ठेवून स्वामी समर्थ दिसले। मी स्वामींना पाहतच राहिलो। आज स्वामींच्या नामस्मरणामुळे आजचा दिवस खूप छान गेला। प्रदीप दादांच्या नावामध्ये खूप मोठी ताकद आहे। अशक्य शक्य करतील स्वामी। श्री स्वामी समर्थ। पुढचा अनुभव। श्री स्वामी समर्थ। मी प्रेरणा सावंत, राहणार मुंबई। माझा अनुभव शेअर करते। 29 तारखेला माझी वहिनी हार्ट पेशंट सिरियस झाली। तिचे ठोके 175 झाले। तिला खारच्या हॉस्पिटलला ॲडमिट केले, ICU मध्ये ठेवले। मला काही सुचत नव्हते। मला लगेच दादा आठवले। मी नाशिकच्या मठात फोन केला। पल्लवी आणि शैला ताईंना रात्री 11:30 वाजता दोघींनी थोड्याच वेळातच फोन उचलला आणि मला ICUची सेवा दिली। मी लगेच सेवा चालू केली आणि सकाळपर्यंत तिचे ठोके कमी झाले। 3 दिवस ICU मध्ये होती आणि मग जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केले। माझी सेवा चालूच होती। आता ती घरी आली आहे। तिला लहान 9 वर्षाचा मुलगा आहे। खरंच संकटात माझे स्वामी आणि दादा उभे राहिले। सतत धडधड होत होती। अशक्य ते शक्य करतील स्वामी। पुन्हा एकदा मठातील मुलीचे आणि दादांचे आभार। आज माझ्या वहिनीचे प्राण वाचले। श्री स्वामी समर्थ। दुसरा अनुभव। श्री स्वामी समर्थ। प्रदीप दादा आपणास कोटी कोटी प्रणाम। योगेश तामणे दादा, ताई सर्वांना माझा नमस्कार। मी सुरेखा पाटील, अमळनेर। मी बऱ्याच वर्षापासून स्वामी सेवेत आहे। जशी जमेल तशी मी सेवा करते। माझ्या गुरुमाऊलींना मी जेव्हा जेव्हा तळमळीने हाक मारत असेल तेव्हा माझे स्वामी समर्थ माऊली माझ्या पाठीशी उभे राहिले आहेत, याची मला प्रचिती आली आहे। दादा, मला आत्ताच अनुभव सांगायचा आहे। मी माझ्या मुलीच्या नोकरीसाठी तुमच्याकडून ऑनलाईन सेवा मागितली होती आणि ती सेवा मी जशी जमेल तशी केली आणि दादा, माझ्या मुलीला नोकरी लागली। हा अनुभव सांगायला मला थोडा उशीर झाला, त्याबद्दल क्षमा असावी दादा। तुमचा आशीर्वाद माझ्या परिवाराच्या पाठीशी नेहमी राहू द्या। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। पुढचा अनुभव पाहू। श्री स्वामी समर्थ। मी योगिता मोलसिंगकार। श्री स्वामी समर्थ दादा, माझे दागिने बँकेत ठेवलेले आहे, त्याची पावती मी 2 दिवसापासून शोधत होते। पूर्ण घर पाहिले, सापडतच नव्हत्या। मला ताबडतोब सापडल्या पाहिजे होतं, तेच लक्षात येत नव्हतं।
पावत्या होत्या तर मी सेवा घेतली आणि नित्यसेवेमधून हरवलेल्या वस्तू सापडण्यासाठीचा मंत्र वाचला आणि स्वामी सेवा अगदी 2च मिनिटात माझ्या पावत्या मिळाल्या. श्री स्वामी समर्थ दादा. श्री स्वामी समर्थ. आपण पुढचा अनुभव पाहू. श्री स्वामी समर्थ. मला माझा अनुभव शेअर करायचा आहे. मी काही महिन्यापूर्वी प्रदीप दादा तुमच्याकडून सेवा घेतली होती मुलासाठी. मला पहिली 4 वर्षाची मुलगी आहे. आता मुलासाठी सेवा घेतली होती. जमेल तशी केली आणि स्वामींवर मला पहिल्यापासूनच पूर्ण विश्वास होता. मला 2 महिने झाले तेव्हा मुलगा झाला. श्री स्वामी समर्थ. वळूयात पुढच्या अनुभव. श्री स्वामी समर्थ. प्रदीप दादांना कोटी कोटी प्रणाम. दादा, खूप दिवस झाले माझ्या मुलाला जॉब लागत नव्हता आणि बिझनेसही नीट चालत नव्हता. काय करायचे समजत नव्हते. मी प्रदीप दादांच्या सेवेकरी ग्रुपला जॉईन होते. मी दादांना मेसेज केला. दादांनी मला गणपतीची संकटमोचन सेवा दिली आणि स्वामींची कृपा 4च दिवसात माझ्या मुलाला नोकरीचा कॉल येऊन तो सिलेक्ट झाला. प्रदीप दादांचा आशीर्वाद आणि स्वामींची कृपा. श्री स्वामी समर्थ. पुढचा अनुभव पाहू. श्री स्वामी समर्थ. प्रदीप दादांना कोटी कोटी प्रणाम. मी भाग्यश्री पाटील, जयसिंगपूर. आज मला माझा अनुभव शेअर करायचा आहे. मी माझ्या मुलासाठी विवाह सेवा घेतली होती आणि त्याचा फ्लॅट घ्यायचा होता तर फ्लॅटसाठी सेवा घेतली होती. सेवा चालू केल्यानंतरच मुलाचं लग्न देखील योग्य ठिकाणी झाले आणि आम्हाला पाहिजे तसा फ्लॅट देखील भेटला आहे. हे सर्व प्रदीप दादांच्या सेवेने शक्य झाले आहे. श्री स्वामी समर्थ दादा. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला हे अनुभव आवडले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा अनुभव शेअर